मित्रांनो, ग्राहक आणि व्यापारी अशी भांडणं खरं तर व्हायलाच नकोत. कुठल्याही अर्थव्यवस्थेला ग्राहक आणि व्यापारी यांच्यातली भांडणं ही मारकच असतात. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांच्या तक्रारी असतात, ती अर्थव्यवस्था कधीच चांगली नसते. पण काही गोष्टी नाईलाज म्हणून अर्थव्यवस्थेचा भाग असतात. तसंच ग्राहक तक्रारी हा पण एक भाग आहे. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी म्हणजे आधुनिक अर्थव्यवस्था येण्याच्या आधी 12 बलुतेदार, शेतकरी यांच्या हातात जेव्हा अर्थव्यवस्था होती, तेव्हा ग्राहक खरंच समाधानी होता. पण सुमारे 100-1 वर्षापूर्वी युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि अर्थव्यवस्थेचं सगळं रूपच पलटलं. जी अर्थव्यवस्था पूर्वी शेतकरी आणि 12 बलुतेदारांच्या हातात होती, ती आता कारखानदार, मोठे व्यापारी, बँका यांच्या हातात गेली. आणि ग्राहक आणि व्यापारी असं एक विषम चित्र उभं राहिलं. ग्राहक आहे तिथेच राहिला, परंतु व्यापारी मात्र मोठा झाला, संघटित झाला, अधिक बलशाली झाला आणि त्यामुळे हे विषम चित्र निर्माण व्हायला लागल्यामुळे ग्राहकावर अन्याय व्हायला सुरुवात झाली. तेव्हा ग्राहक चळवळ सुरू झाली. युरोप अमेरिकेमध्ये ग्राहक चळवळ सुमारे आजपासून 100 वर्षापूर्वी सुरू झाली. परंतु भारतात ग्राहक चळवळ यायला 1980 साल उजाडावं लागलं. गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बिंदू माधव जोशींसारख्या काही नेत्यांनी ग्राहक चळवळ सुरू केली. 80च्या दशकात भारतामध्ये मोठमोठी ग्राहक आंदोलनं झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून ग्राहक संरक्षण कायदा हा 1986 साली तत्कालीन सरकारला पारित करावा लागला. काय होता हा कायदा? कशासाठी सरकारने तो कायदा पारित केला? या कायद्याच्या नावातच याचा उद्देश लपलेला आहे. हा कायदा ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. म्हणूनच या कायद्यामध्ये विक्रेत्याला तक्रार दाखल करता येत नाही. या कायद्यामध्ये ग्राहक फक्त विक्रेत्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकतो. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील. आपल्या ओळखीच्या माणसाला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं आहे आणि त्याला बिल मात्र 25-1 लाख रुपये आलं. 3 दिवसच्या ॲडमिशनसाठी बिल मात्र आलं ते 25-1 लाख रुपये. इन्शुरन्स कंपनीच्या एजंटनी मोठ्या प्रेमाने आणि विश्वासाने इन्शुरन्स पॉलिसी गळ्यात मारली, परंतु प्रत्यक्ष इन्शुरन्सची क्लेम करण्याची वेळ आली तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला. आपल्या जवळच्या एका मित्राने मोबाईल घेतला, तो दुसऱ्या आठवड्यात खराब झाला. नवी कोरी गाडी घरात आणली आणि 4 दिवसात खराब झाली. एक ना अनेक तक्रारी. अशा तक्रारींचा सामना आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे करावा लागतो. त्यासाठीच शासनाने ग्राहक संरक्षण कायदा बनवला. आता ग्राहक संरक्षण कायदा 1986 साली अंमलात आणल्यानंतर आजपर्यंत अनेक वर्ष झाली. 2019मध्ये शासनाने जुना ग्राहक संरक्षण कायदा रिपील करून त्या जागी ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा संपूर्ण नवीन ग्राहक संरक्षण कायदा आणला. यामध्ये ग्राहकाला जास्त अधिकार देण्यात आले. काय हा कायदा? चला बघू आपण. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये फक्त ग्राहकालाच व्यापाऱ्याविरुद्ध दाद मागता येते. व्यापाऱ्याला ग्राहकाविरुद्ध कोर्टात जाता येत नाही. आता ग्राहक कोण? ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ते आधी बघणं महत्त्वाचं ठरेल. आता सामान्यतः हे तर आपल्याला माहिती आहे, जो कोणी आपण पैसे देऊन वस्तू विकत घेतो तो ग्राहक. पण या कायद्यानुसार फक्त तोच ग्राहक नाही, जो पैसे देऊन सेवा विकत घेतो, म्हणजे इन्शुरन्स कंपनीची सेवा ही सेवा झाली, इन्शुरन्स कव्हर देणे ही सेवा झाली, किंवा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आपण मुदत ठेवणे ही कोऑपरेटिव्ह बँक आपल्याला देत असलेली सेवा झाली, वैद्यकीय सेवा ही सेवा झाली. तर पैसे देऊन सेवा विकत घेतो तो सुद्धा ग्राहक. फक्त इथेच ग्राहक कायदा थांबत नाही. तुम्ही एखादी सेवा विकत घेताय आणि पैसे देण्याचं प्रॉमिस केलेलं आहे, पैसे नाही दिलेले अजून, पण पैसे देण्याचं प्रॉमिस केलेलं आहे, तरी तुम्ही ग्राहक होता. त्याच्याही पुढे ग्राहक कायदा जातो. ग्राहक कायद्यानुसार
तुम्ही एखाद्या सेवेचे किंवा वस्तूचे पैसे देत नसाल, तुमच्याऐवजी दुसरा कोणी पैसे देत असेल, तरी तुम्ही ग्राहक होऊ शकता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेताय, तिथे तुम्ही सरकारी योजनेतून मोफत ट्रीटमेंट घेताय, पण तुमच्या ट्रीटमेंटवर होणारा खर्च हा सरकार करतं आहे, सरकार पैसे देतं आहे, तर तुम्ही ग्राहक झाले. सिव्हिल हॉस्पिटलशिवाय तुम्ही दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये जरी घेताय आणि सरकारी योजनेतून तुमची सेवा दिली जाते, तुमचा खर्च भागला जातोय, तरी तुम्ही ग्राहक होऊ शकता. कशाबद्दल तक्रार करू शकतो ग्राहक? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एखादी वस्तू बाजारातून विकत आणली, वॉशिंग मशीन बाजारातून विकत आणलं आणि त्याचं उद्घाटन करताना भरजरी पैठणी त्याच्यामध्ये धुण्यासाठी टाकली आणि पहिल्या उद्घाटनातच भरजरी पैठणी फाटली, ते वॉशिंग मशीनच डिफेक्टिव्ह निघालं, तर तुमचं तर मोठं नुकसान होतं. वस्तू डिफेक्टिव्ह निघाली, तुमची वस्तू डिफेक्टिव्ह निघाली, ही तक्रार तुम्ही करू शकता. यावर ग्राहक कोर्ट काय आदेश देऊ शकतं? तर सगळ्यात आधी त्या वॉशिंग मशीनमध्ये जो काही डिफेक्ट आहे तो दुरुस्त करण्याचा आदेश कंपनीला देऊ शकतं, किंवा संपूर्ण ते वॉशिंग मशीन बदलून नवीन वॉशिंग मशीन तुम्हाला द्यावं असा आदेश देऊ शकतं, किंवा त्याच्याही पुढे जाऊन ते वॉशिंग मशीन परत घेऊन टाकावं कंपनीनी किंवा दुकानदारांनी आणि त्याचे पैसे व्याजासकट तुम्हाला द्यावे असा आदेश देऊ शकतं. तर याच्याही पुढे जाऊन काही गोष्टी घडतात. मायक्रोवेव्ह ओव्हन नामांकित कंपनीचा घरात आणला आणि मात्र तो जेव्हा वापर करायला सुरुवात केली तेव्हा जोरदार विजेचा शॉक बसला आणि त्याची इंजुरी झाली. ग्राहक न्यायालय असा पण आदेश देऊ शकतं की त्यामुळे जी काही इंजुरी झालेली आहे, त्यामुळे जे काही हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे, जे काही नुकसान झालं आहे, जे काही उपचारांसाठी खर्च झालेला आहे, तो सुद्धा भरून द्यायचा, अधिक ते मशीन बदलून द्यायचं किंवा त्या मशीनचे पैसे परत द्यायचे असाही आदेश देऊ शकतं. आपण बघाच्या उदाहरणात बघितलं की वॉशिंग मशीनमध्ये कपडे फाटले, तर त्यामुळे जे नुकसान झालेलं आहे, ते कपडे जर महागाचे असतील आणि ते खराब झाले असतील तर ती रक्कमसुद्धा कंपनीने नुकसान भरपाई म्हणून द्यावी असा आदेश देऊ शकतं. हे झालं वस्तूंच्या बाबतीत. आता पुढे सेवांच्या बाबतीत. घर लॉकडाऊनमध्ये वापराविना पडून होतं, कुलूप बंद होतं, दुकान कुलूप बंद होतं, परंतु MSEDCLनी वीज वितरण कंपनीनी तुम्हाला बिल मात्र 10 लाखाचं पाठवलं. तर अशा परिस्थितीत सुद्धा तुम्हाला जे 10 लाखाचं बिल आलेलं आहे ते कुलूपबद्ध घराचं बिल आलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये MSEBला ते बिल माफ करून द्यावं तर लागेलच, परंतु ते 10 लाख रुपये कोर्टामध्ये खटला दाखल करून, कोर्टाला हे पटवून देऊन, आपलं निर्दोषित्व सिद्ध करून, जे कोर्टाकडून आदेश घेण्यासाठी जे कष्ट ग्राहकाला पडले, जो काही मानसिक ताण झाला, त्या मानसिक ताणाबद्दल सुद्धा नुकसान भरपाई वितरण कंपनीला द्यावी लागेल असा आदेश ग्राहक न्यायालय करू शकतं. कसं आहे की अनेक इन्शुरन्स कंपन्या अनेक केसेसमध्ये चांगली सर्व्हिस पण देतात आणि क्लेम पण मंजूर करतात. अनेक वेळा इन्शुरन्स कंपन्यांचे एजंटसुद्धा चांगली सर्व्हिस देतात. पण अनेक वेळा असा पण अनुभव येतो, इन्शुरन्स कंपनीचा एजंट खूप प्रेमाने, विश्वासाने इन्शुरन्स पॉलिसी आपल्या गळ्यात मारतो. मग ती जनरल इन्शुरन्स पॉलिसी असेल, मेडिक्लेम असेल, पॉलिसी घेताना तो गोड बोलतो आणि 100 आश्वासनं देतो, पण जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो आणि आपल्या हॉस्पिटलचा बिल जेव्हा तेजी से ऊपर जाता है आणि आपलं सेविंग तेजी से खाली येत असतं, तेव्हा मात्र तो इन्शुरन्स कंपनीचा एजंट गायब झालेला असतो. आणि आपण जेव्हा क्लेम करतो इन्शुरन्स कंपनीकडे, तेव्हा इन्शुरन्स कंपनी कुठलं तरी चुकीचं कारण देऊन आपला क्लेम रिजेक्ट करते. मग ते हॉस्पिटलचं सगळं बिल आपल्याला भरावं लागतं. अशा वेळी आपल्याला कोर्टामध्ये आपला इन्शुरन्स क्लेम कायद्यानुसार कसा होता, कसा बरोबर होता, हे दाखवण्यासाठी प्रकरण दाखल करावं लागतं. तेव्हा कोर्ट
फक्त आपल्या इन्शुरन्स क्लेमचे पैसेच देतं असं नाही, पण हे सगळं सिद्ध करण्यासाठी जी आपली फरफट झालेली आहे, जो आपल्याला मानसिक ताण सहन करावा लागलेला आहे, त्याचे पैसे देण्याचा अधिकार पण कोर्टाला असतो. बिल्डरचा अनुभव पण असाच आहे. अनेक बिल्डर चांगलं कामही करतात, पण त्याच वेळेस अनेक लोकांना बिल्डरचा वाईट अनुभव पण येतो. बिल्डर साठेगत करून ठेवतात, ॲग्रीमेंट ऑफ सेल करून ठेवतात, पूर्ण पैसे घेऊन ॲग्रीमेंट ऑफ सेल रजिस्टर करतात. बऱ्याच ग्राहकांचा गैरसमज असतो, ॲग्रीमेंट ऑफ सेल झालं की फ्लॅट आपल्या नावावर झाला. त्याच्यानंतर बिल्डर खरेदी खत सेल डीड करतच नाहीत. जेव्हा 10-15 वर्षांनी तो फ्लॅटचा जो ॲग्रीमेंट ऑफ सेल केलेला असतो तो ग्राहक स्वतःचा फ्लॅट विकायला काढतो, तेव्हा क्वेरी निघते की अरे तुमच्या केसमध्ये खरेदी खतच करून दिलं नाही बिल्डरनी. अशा वेळेस बिल्डर पुन्हा खरेदी खत करून द्यायला, सही करायला येण्यासाठी पैसे मागतो, वेगवेगळी कारणं सांगतो. अशा वेळी त्या ग्राहकाला ग्राहक न्यायालयाकडून बिल्डरच्या विरुद्ध आवश्यक ते आदेश घेण्यासाठी जो त्रास होतो, ती नुकसान भरपाईसुद्धा न्यायालय बिल्डरकडून वसूल करू शकतं आणि ते ग्राहकाला देऊ शकतं. मित्रांनो, याचबरोबर जेव्हा डॉक्टरचा वाईट अनुभव येतो, डॉक्टरला देवदूत म्हटलेलं आहे, बऱ्याच वेळा डॉक्टर देवदूतासारखं वागतात पण, परंतु अनेक वेळा डॉक्टरच्या निष्काळजीपणाचा अनुभव पण येतो आणि तो जीवघेणा असतो. उदाहरणार्थ, ऑक्सिजनचं सिलेंडर संपलेलं आहे, परंतु ती काळजी घेऊन ते नवीन सिलेंडर लावलं नाही, हा निष्काळजीपणा. रक्त देताना ते क्रॉसमॅच व्यवस्थित झालेलं आहे की नाही हे तपासून बघितलं नाही आणि ऑब्झर्व केलं नाही पेशंटला, त्यामुळे पेशंटला रिॲक्शन आली, त्यामुळे पेशंट क्रिटिकल झाला, हा निष्काळजीपणा. किंवा पेशंटला अटेंड करायला कोणी नाहीच, नर्स पण नाही आणि कोणी नाही, आणि पेशंट मात्र क्रिटिकल होतो आहे, सलाईन पेशंटला लावलं, ते आऊट जातं आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, हा निष्काळजीपणा. हे सगळे निष्काळजीपणा पेशंटच्या प्राणावर बेततात. अशा केसमध्ये डॉक्टरकडनं मिळणारी नुकसान भरपाई हे फक्त डॉक्टरच्या उपचारासाठी झालेला खर्च जर परत मिळाला तेवढी पुरेशी नसते. बऱ्याच वेळा पेशंटचं आयुष्याचं नुकसान झालेलं असतं. त्यामुळे त्या सगळ्या नुकसानीची भरपाई देण्याचा अधिकार ग्राहक न्यायालयाला असतो. मित्रांनो, आता या सगळ्या परिस्थितीमध्ये ग्राहक न्यायालयाला अजून एक अधिकार आहे. उदाहरणार्थ, गुटखा बाजारामध्ये हानिकारक बेकायदेशीर असलेला गुटखा सर्रास विकला जातोय. तो हानिकारक आहे, जीवघेणा आहे, तरी सर्रास विकला जातोय. एखादा व्यक्ती त्याविरुद्ध ग्राहक न्यायालयात जाऊ शकतो आणि ग्राहक न्यायालयाला हा आदेश आहे की संबंधित दुकानदारावर ग्राहक न्यायालय आदेश काढू शकतं की त्या गुटख्याची विक्री त्यांनी बंद करावी. अशा प्रकारच्या गुटख्याचं उत्पादन बंद करावं असा आदेश देण्याचा सुद्धा ग्राहक न्यायालयाला अधिकार आहे. ग्राहक न्यायालयाला इथून पुढे काही अधिकार आहेत, याच्याही पेक्षा जास्त काही अधिकार आहेत. ते म्हणजे बऱ्याचशा मिसलिडिंग ॲडव्हर्टिजमेंट असतात, दिशाभूल करणाऱ्या फसव्या जाहिराती असतात. उदाहरणार्थ, अमुक खडे वापरा, दैवी यंत्र वापरा, तुमचं भलं होईल, कल्याण होईल, बरकत होईल, अमुक बाबाची अंगठी वापरा, अशी अंगठी वापरा, कल्याण होईल. ही मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट आहे, अंधश्रद्धेवर आधारित ॲडव्हर्टाइजमेंट आहे. अशा ॲडव्हर्टाइजमेंट बंद करण्याचा आदेश देण्याचा अधिकार ग्राहक न्यायालयाला आहे. इतकंच नाही, तर याच्या जागी जे काही गैरसमज पसरलेला आहे तो गैरसमज दूर करण्यासाठी करेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट देण्याचा, त्या पण पहिली जी चुकीची ॲडव्हर्टाइजमेंट दिली होती त्या व्यक्तीच्या खर्चातून दुसरी करेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट देण्याचा आदेश देण्याचा अधिकार ग्राहक न्यायालयाला आहे. मित्रांनो, इथे पण एक गोष्ट आहे महत्त्वाची की वस्तू आणि सेवा विकत घेतलेला प्रत्येक जण ग्राहक होऊ शकतो का? तर तसं नाही. जर मी एखादी सेवा किंवा वस्तू व्यापारी फायद्यासाठी विकत घेत असेल, उदाहरणार्थ
माझी पंखे तयार करण्याची फॅक्टरी आहे. मी पंखे तयार करतो आणि विकतो. तर पंखे तयार करण्यासाठी जर तो कच्चा माल मी घेतला आणि तो खराब निघाला तर मला ग्राहक कायद्यानुसार ग्राहक कोर्टात दाद मागता येणार नाही. कारण का? कारण त्या कच्च्या मालापासून मी प्रॉफिट कमवतोय. त्या कारणासाठी मला दाद मागता येणार नाही. पण याला पण एक अपवाद आहे. मी रिक्षावाला आहे, मी टॅक्सीवाला आहे आणि जर मी ती सेवा घेतलेली आहे की माझं चरितार्थ फक्त माझ्या त्या एका रिक्षावर अवलंबून आहे. माझं एक छोटंसं दुकान आहे, त्या दुकानावरच माझं पोट चालतं. मीच दुकानावर दिवसभर काम करत असतो आणि त्याच्यावरच माझा उदरनिर्वाह चालतो. तर मात्र मी त्या कारणासाठी जरी एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेतली तर मला ग्राहक कायद्याची मदत घेता येईल. मित्रांनो, आता हे झालं ग्राहक कायद्याची आपल्याला मदत कशी घेता येईल याबद्दल. आता यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की ग्राहक कायद्याच्या रचनेमध्ये न्यायालयाची रचना कशी केलेली आहे. तर ग्राहक कायद्यानुसार न्यायालयाची रचना ही 3 पातळ्यांवर केलेली आहे. म्हणजे आपण दाखल करीत असलेली तक्रार आणि आपली मागणी ही 1 कोटी या रकमेपर्यंत असेल तर आपल्याला जिल्हा ग्राहक न्यायालयात, त्याला कायद्यामध्ये शब्द आहे जिल्हा ग्राहक आयोग, त्या आयोगात तक्रार दाखल करता येते. आपली 1 कोटीपासून ते 5 कोटीपर्यंत जर आपली मागणी असली तर आपल्याला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल करता येते. आणि 5 कोटीच्या पुढे कितीही मागणी असली तर आपल्याला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल करावी लागते. मित्रांनो, जिल्हा न्यायालयाने, जिल्हा ग्राहक आयोगाने जर एखादा निकाल दिला आणि ग्राहकाच्या बाजूने निकाल दिला आणि त्या व्यापाऱ्याला 10 लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आणि व्यापाऱ्याला त्याच्यावर अपील करायचं असेल तर ते राज्य आयोगात करता येईल. तसंच राज्य आयोगाचा अपील राष्ट्रीय आयोगात होईल आणि राष्ट्रीय आयोगाचं अपील हे सुप्रीम कोर्टात होईल. पण अपील दाखल करताना तो जो आदेश झालेला आहे त्या आदेशाच्या निम्मी रक्कम कोर्टात जमा करावी लागेल तरच त्याचं अपील ऐकून घेतलं जाईल. त्यामुळे अपील दाखल करण्यापूर्वी त्या व्यापाऱ्याला 10 वेळा विचार करावा लागेल. मित्रांनो, आता मुख्य विषय, ग्राहक न्यायालयाने ग्राहकाच्या बाजूने आदेश दिला. उदाहरणार्थ, ग्राहक न्यायालयाने ग्राहकाच्या बाजूने असा आदेश दिला की विक्रेत्यांनी त्याला 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यायची. तर ग्राहकाला ते 10 लाख रुपये कसे मिळतील? त्यासाठी पण तरतूद केलेली आहे आणि त्यासाठीची तरतूद ही मुख्य तरतूद आहे ग्राहक कायद्यामधली. जर त्या व्यापाऱ्यांनी त्या ग्राहकाला 10 लाख रुपये दिले नाहीत तर ग्राहक न्यायालय ग्राहक कायद्यानुसार त्या व्यापाऱ्याला 3 वर्षापर्यंत शिक्षा करू शकतं आणि 1 लाख रुपयापर्यंत दंड करू शकतं. पण एवढ्यानी झालं का? समजा आता अलीकडे तर फ्लॅटच्या किमती 1-1 कोटीपेक्षा जास्त असतात. समजा एखाद्या बिल्डरला 1 कोटी रुपयाची शिक्षा झाली आणि तो त्यासाठी 3 वर्ष जेलमध्ये राहायला तयार झाला, म्हणजे त्याला 1 कोटी रुपये पचले असं झालं का? तसं होत नाही. याचबरोबर ग्राहक कायद्यामध्ये एक वेगळी तरतूद केलेली आहे. ती म्हणजे ग्राहक न्यायालयाचा आदेश हा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा असल्याप्रमाणे त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार त्या ग्राहक न्यायालयाला आहे. म्हणजे काय? म्हणजे एखाद्या बिल्डर विरुद्ध असा आदेश झाला की त्या बिल्डरनी ग्राहकाला त्या फ्लॅटची खरेदी करून देणे असा आदेश झाला. त्या बिल्डरनी हातवरती केले, आदेशाचं पालन केलं नाही, म्हणून त्या बिल्डरला शिक्षा झाली. त्या बिल्डरनी शिक्षा भोगली. त्या आदेशाची अंमलबजावणी कशी होणार? कारण त्या ग्राहकाला मुख्य इंटरेस्ट याच्यात आहे की पैसे पूर्ण दिलेले आहेत बिल्डरला, बिल्डरनी फ्लॅट त्याच्या नावावर करून देणे. तर सिव्हिल कोर्टाचा हुकुमनामा ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होते त्या पद्धतीने ग्राहक न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होईल. म्हणजे काय होईल? तर ग्राहक आयोग कोर्ट कमिशनरची नेमणूक करू शकेल
आणि तो कोर्ट कमिशनर त्या ग्राहकाला ते खरेदी खत बिल्डरच्या ऐवजी संबंधित सब रजिस्ट्रार समोर सही करून ते खरेदी खत ग्राहकाच्या नावावर नोंदवून देऊ शकेल. जर नुकसान भरपाई देण्याचा आदेश झाला त्या बिल्डर विरुद्ध, तर ती नुकसान भरपाई त्या बिल्डरच्या मिळकतीतून वसूल केली जाईल आणि ती त्या ग्राहकाला दिली जाईल. इथे दोन भाग पडतात. एक, त्या बिल्डरनी ग्राहक न्यायालयाचा आदेश ऐकला नाही, त्याप्रमाणे वर्तन केलं नाही, म्हणून त्याला फौजदारी स्वरूपाची कारवाई म्हणजे शिक्षा, अटक आणि दंड. आणि दुसरं, दिवाणी स्वरूपाची वसुलीची कारवाई म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स. जर खरेदी खत करून द्यायचं असेल तर कोर्ट कमिशनर बिल्डरच्या ऐवजी सही करेल सब रजिस्ट्रार समोर आणि खरेदी खत करून देईल. किंवा नुकसान भरपाई द्यायची असेल तर त्या बिल्डरच्या प्रॉपर्टीतून ते पैसे वसूल केले जातील, ती प्रॉपर्टी जप्त करून पैसे वसूल केले जातील आणि ते ग्राहकाला दिले जातील. या दोनही पद्धतीने तो ग्राहक न्यायालयाकडून आपल्या निकालाची अंमलबजावणी करून घेऊ शकतो. मित्रांनो, ग्राहकाला ग्राहक कायद्याने अधिकार दिलेले आहेत आणि आता तो ग्राहक कायदा अंमलात आल्यापासून जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा पण केसेस समोर आल्या आहेत बरं का, की अनेक ग्राहक या कायद्याचा गैरफायदा घेऊन चांगल्या व्यापाऱ्याला छळण्याचं काम करतात. अशा पण केसेस आलेल्या आहेत. अनेक खोट्या केसेस पण ग्राहक कोर्टापुढे येत असतात. याच्यामुळे संपूर्ण ग्राहक चळवळ बदनाम होते आणि प्रामाणिक ग्राहकांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा खराब होतो. हे व्हायला नको आहे. म्हणून तर ग्राहक न्यायालय आहेत. ग्राहक न्यायालय ही पुरेपूर काळजी घेतात की अशा प्रकारे कोणी या कायद्याचा दुरुपयोग करून घेत नाहीये ना. आणि जर दुरुपयोग करून घेत असेल तर ग्राहक न्यायालय तुमची ग्राहक तक्रार रद्द सुद्धा करू शकतात. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना नक्कीच फॉरवर्ड करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.